श्री स्वामी समर्थ. महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक लोक व्रत करतात, उपवास करतात, त्या दिवशी दान करतात, धर्म करतात, त्या दिवशी जप करतात, नामस्मरण करत असतात. अनेक लोक साधना करतात, उपासना करतात, अनुष्ठान करतात, ग्रंथाचं वाचन करतात मोठमोठ्या. आणि हे सगळं करत असताना एक चूक जर आपल्या हातून झाली तर त्या चुकीचा एवढा भयंकर परिणाम आपल्याला भोगावा लागतो. जर तुम्ही भगवान शंकराची भक्ती करत असाल तर ती भक्ती करत असताना आपल्याला काही गोष्टीकडे खूप बारकाईनं लक्ष द्यावं लागतं. अन्यथा आपण केलेली भगवान शंकराची भक्ती आपल्याच विनाशाला कारण ठरते. जसं अनेक असुरांच्या बाबतीत पुराणामध्ये घडलेलं आहे. जर एखादा व्यक्ती भगवान शंकराची उपासना करत असेल, साधना करत असेल आणि इतर वेळेला वर्षभर तो तुमची निंदा करत असेल, एखाद्या सज्जनाला त्रास देत असेल, एखाद्या जीवाला जर पीडा देत असेल, एखाद्या जीवाला जर कष्ट पोचवत असेल, कुठल्याही प्रकारे मानसिक असू द्या किंवा शारीरिक स्तरावर असू द्या, कुठल्याही स्तरावरती तो जर एखाद्या जीवाला जर वेदना देत असेल, त्रास देत असेल, पीडा जर देत असेल, तर अशा व्यक्तीची भक्ती भगवान शंकर कधीही स्वीकार करत नाहीत. आणि अशा व्यक्तीने केलेल्या भक्तीचा हिशोब नंतर लावतात आणि अगोदर त्या व्यक्तीच्या कर्माचा हिशोब लावतात. आपल्या धर्मशास्त्रामध्ये, पुराणामध्ये असं सांगितलेलं आहे की अशा प्रकारचं कृत्य करणाऱ्या व्यक्तीला, जो इतरावरती हिंसा करतो, इतराला हानी पोचवतो आणि दुसरीकडे भक्ती करण्याचं ढोंग करत असतो, अशा व्यक्तीला कुंभीपाक नरकामध्ये जावं लागतं मृत्यूनंतर. किंवा कुंभीपाक नरकामध्ये जे त्रास भोगावे लागतात आपल्याला, ज्याचं वर्णन शास्त्रामध्ये आलेलं आहे, त्या प्रकारचे मानसिक त्रास, मानसिक पीडा आपल्याला जिवंतपणी या ठिकाणी भोगावी लागते. कारण त्या व्यक्तीला धर्म काय, अधर्म काय माहिती आहे, चांगलं काय आहे, वाईट काय आहे माहिती आहे, काय करायला पाहिजे आणि काय करायला नको याची त्याला जाण आहे. आणि ह्या सर्व गोष्टी माहीत असताना तो जाणीवपूर्वक जर चांगल्या मार्गावरती येऊन, पवित्र मार्गावरती येऊन, भक्तीच्या मार्गावरती येऊन जर जाणीवपूर्वक ह्या जर चुका करत असेल तर त्याला या सर्व कर्माचं फळ 10 पटीने भोगावं लागतं. आणि अशा प्रकारच्या व्यक्ती समाजामध्ये जर आपल्या अवतीभोवती जर कुठे असतील तर त्यांनासुद्धा जागृत करणं, त्यांनासुद्धा योग्य मार्गावरती आणणं, सुधारवणं आणि त्यांचंसुद्धा आत्मकल्याण करणं हे आपल्यासारख्याच सज्जनांचं, भक्तांचं कर्तव्य आहे. कारण एक सज्जन व्यक्ती, एक भक्त आपल्या शत्रूचंही कल्याणच चिंतत असतो. त्यामुळं आपल्या आसपास जर अशी व्यक्ती तुम्हाला कुठे दिसत असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल अशा प्रकारे नक्की शेअर करा. आणि ही महाशिवरात्री सर्व स्वामी भक्तांना आणि सर्व शिवभक्तांना आध्यात्मिक उन्नती करणारी, साधनेमध्ये प्रगती करणारी आणि आपल्याला आध्यात्मिक उन्नतीसह भौतिक उन्नती करणारी ठरो, अशी स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.